विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या 56 प्रचार सभा होणार आहेत। 2 आठवड्यामध्ये पवारांच्या 56 सभा पार पडतील। पवार दररोज अंदाजे 4 ते 5 सभा घेणार आहेत। पवार 45 मतदारसंघातून 56 प्रचार सभा घेणार आहेत। आज बारामती मतदारसंघातून पवारांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू झालाय। पहिल्याच दिवशीच्या गावभेटी दरम्यान पवार तब्बल 8 सभा घेत आहेत। उद्या मुंबईमध्ये राहुल गांधींच्या सभेतही शरद पवार हजेरी लावणार आहेत। तर परवा नागपूर नंतर खान्देश असा पवारांचा प्रचाराचा धुरळा असणार आहे। लोकसभेलाही पवारांनी 80 पेक्षा जास्त प्रचार सभा घेतल्या होत्या। पुढच्या ब्रेकिंग बातमीकडे आपण वळतोय। सिल्लोडमध्ये भाजपनं अब्दुल सत्तार यांच्या प्रचारावर बहिष्कार टाकत असल्याचं पत्र देवेंद्र फडणवीसांना पाठवलंय। त्यामुळे सत्तार यांना त्यांच्याच मतदारसंघात मोठा धक्का मानला जातोय। अब्दुल सत्तारांबद्दल सर्वसामान्य जनतेत प्रचंड नाराजी आहे। हिंदू देवतांना शिवी देणं, बहुजन समाजातील मुलावर खोटे गुन्हे दाखल करून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करणं, लोकांच्या जमिनी हडपणं, दहशत माजवणं, बांधकाम परवानगीसाठी खंडणी वसूल करणं, कारण नसताना हिंदू व्यापाऱ्यांच्या मालमत्तेसमोर भिंत बांधणं असे अनेक प्रकार आणि अशा अनेक प्रकरणामुळे जनता त्रस्त आहे। अशा रजाकारी प्रवृत्तीला वेळीच रोखणं गरजेचं आहे असं पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सिल्लोड भाजपनं पाठवलंय। सिल्लोड भाजपनं प्रचारावर बहिष्कार टाकत असल्याचं देखील या पत्रामध्ये नमूद केलंय। या संदर्भात मी आदरणीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांना अगोदर देखील पत्र पाठवलेले आहेत। आज मी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र पाठवून कळवत आहे की भारतीय जनता पक्ष अब्दुल सत्तार यांच्या प्रचारावर बहिष्कार टाकत आहे। ही व्यक्ती महायुतीत असून देखील आम्हाला घटक पक्षाच्या हिताची वाटत नाही, म्हणून आम्ही या व्यक्तीच्या प्रचारावर बहिष्कार टाकत आहोत। कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस उमेदवार मधुरिमा राजे यांनी विधानसभा निवडणुकीचा अर्ज हा मागे घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय। याच राजकीय घडामोडींवरून आता भाजप नेते खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली। सतेज पाटलांच्या घमंडी स्वभावामुळे काँग्रेसला उतरती कळा लागली आहे। तसंच सत्तेसाठी त्यांनी छत्रपती घराण्याचा वापर केल्याचा हल्लाबोल धनंजय महाडिक यांनी केलाय। सुरुवातीला राजेश लाटकर यांना उमेदवारी घोषित केली, त्यानंतर दिल्लीवरून आलेली उमेदवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली। मात्र काँग्रेस कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी त्यांना विरोध केला, त्यामुळे उमेदवारी बदलाची नामुष्की ही सतेज पाटलांवर आली। असा मोठा घणाघात जो आहे तो त्यांनी केलाय। सतेज पाटील यांच्या दृष्ट प्रवृत्तीमुळे, घमेंडखोरीमुळे काँग्रेसला उतरती कळा लागलेली आहे आणि तेच चित्र आपल्याला आज पाहायला मिळालं। आदल्या दिवशी ते म्हणत होते की मी सामान्य कार्यकर्त्याला संधी देतोय, दुसऱ्या दिवशी थेट त्यांना पॅलेसवर जावं लागतं। म्हणजे या महाराजांच्या कुटुंबाचा किंवा या घराचा राजकारणासाठी कसा वापर केला या व्यक्तीने हे आपल्याला पाहायला मिळतं। हा त्यांचा स्वभाव दोष आहे। त्यांना मी करेल तोच कायदा, मी या कोल्हापूरचा मालक आहे, सगळे नगरसेवक आणि काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते माझे नोकर आहेत, हा जो त्यांचा आविर्भाव होता, हा बुरखा फाडण्याचं काम आज काँग्रेसच्या लोकांनी केलेलं आहे। त्यांच्या निर्णयाला विरोध केला, उमेदवारी बदलावी लागली आणि उमेदवारी बदलत असताना ज्यांना उमेदवारी दिली त्यांना सुद्धा काँग्रेसच्या नेते मंडळींनी म्हणावी अशी साथ दिली नसावी, म्हणून आज राजघराण्यानं हा निर्णय घेतला आणि तो वेदनादायी आहे। सम्राट महाडिक यांचा विधिमंडळापेक्षाही मोठा सन्मान होईल अशी ग्वाही भाजप नेते प्रवीण दरेकरांनी दिली आहे। सांगलीच्या शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर दरेकरांनी हा शब्द दिला। राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे, विरोधकांच्या सगळ्या कुंडल्या आपल्याकडे आहेत, विरोधकांना सळो की पडो करून सोडू असा इशारा देखील दरेकरांनी यावेळेस बोलताना दिलाय। बाबांचा सन्मान त्या ठिकाणी होणार। बाबा विधिमंडळ म्हणा किंवा त्याच्या वरच्या आणखी नुसतं विधिमंडळ नाही, त्याच्यावर जाऊन सन्मान झालेला तुम्हाला निवडणुकीमध्ये दिसेल, हा शब्द देण्यासाठी मी या ठिकाणी आलो। आणि म्हणून बाबांचा सन्मान हा तुमचा सन्मान आहे। तर गोंदियातल्या मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचे रत्नदीप दहिवले यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज केला। जर राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर राजकुमार बडोले निवडून आले तर या क्षेत्रातील भाजपचं अस्तित्व नाहीसं होऊ शकतं। त्यामुळे भाजपचा प्रतिनिधी म्हणूनच या विधानसभा निवडणुकीमध्ये आपला अर्ज कायम ठेवल्याचं दहिवले यांनी सांगितलंय। स्वतःच्या स्वार्थासाठी ते घड्याळ चिन्हावर लढाईसाठी गेले। राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सामील झाले आणि त्या ठिकाणावरून महायुतीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे झाले।
ते जर या ठिकाणी कमळाच्या फुलावरती भाजपचे उमेदवार म्हणून जर उभे झाले असते तर हा काही विषयच नव्हता बंड करण्याचा. परंतु इथे वेगवेगळ्या भूमिका घेतल्यानंतर शेवटी स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी हे मला एक बंड करावं लागलं आणि त्याच्यामुळे मी माझ्या उमेदवारी अर्ज या ठिकाणी कायम ठेवला. पुढची बातमी आपण पाहतोय. गोंदिया जिल्ह्यातील 4ही विधानसभा क्षेत्राच्या विधानसभेचं चित्र आता स्पष्ट झालंय. 4 मतदारसंघामध्ये 64 उमेदवार रिंगणामध्ये उतरलेत, तर शेवटच्या दिवशी 39 उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील 4 जागांसाठी आता 64 उमेदवार रिंगणामध्ये उतरलेत. विशेष म्हणजे सर्वाधिक उमेदवारांची संख्या ही तिरोडा, तर सर्वात कमी उमेदवारांची संख्या आमगाव विधानसभा क्षेत्राच्या रिंगणामध्ये आहे. अर्जुनी मोरगाव मतदारसंघाच्या रिंगणामध्ये 19 उमेदवार रिंगणात आहेत, तर तिरोडा मतदारसंघाच्या 21 उमेदवार हे रिंगणात असल्याचं कळतंय. गोंदिया विधानसभा मतदारसंघात 15 उमेदवार हे रिंगणामध्ये राहिलेत, तर आमगाव मतदारसंघामध्ये 9 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत. गावामध्ये सध्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या 19 आहेत, तिरोडामध्ये 21 आहेत, गोंदियामध्ये 15 आहेत आणि आमगावमध्ये 9 आहेत. उमेदवारांचं संख्या असा आहे आणि या संख्या असा आहेत की अर्जुनी मोरगाव आणि तिरोडामध्ये आपल्याला 2-2 BU लागणार आहेत EVMमध्ये आणि आमगाव आणि गोंदियासाठी एकच BUमध्ये यांचं पूर्ण जे निवडणूक आहेत आपल्याला घेता येईल. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली. शहरातील प्रसिद्ध चिमुकले राम मंदिरामध्ये सुरेश भोळे यांनी प्रचाराचा नारळ फोडला. 100% जनता मला आशीर्वाद देईल असा विश्वास या पार्श्वभूमीवर त्यांनी व्यक्त केला आहे. आज इथे प्रचाराचं नारळ वाढवलेलं आहे आणि आज सर्व आमच्या खासदार स्मिताताई असतील, सर्व प्रमुख नेते डॉक्टर माजी खासदार उल्हासदादा असतील, आमच्या इथल्या मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील बोकोडके असतील, पियुष दादा कोल्हे असतील, सरिताताई असतील, सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे उज्ज्वलाताई असतील अध्यक्ष, सर्व नगरसेवक असतील, सर्व कार्यकर्ते व नागरिक आशीर्वाद देण्यासाठी आलेले आणि आज प्रचाराला मला वाटतं सुरुवात झालेली आहे आणि जनता आम्हाला 100% आशीर्वाद देईल असा आम्हाला विश्वास आहे. पुढची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. अंबरनाथमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार सुनील अहिरे यांनी केलाय. याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली आहे. राजेश वानखेडे यांनी 2014 साली अंबरनाथ विधानसभेतून निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्र आणि यंदाच्या निवडणुकीत सादर केलेलं प्रतिज्ञापत्र यात तफावत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर राजेश वानखेडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. अर्धवट माहिती घेऊन तुम्हाला ते म्हणजे त्यांना स्वतःला मीडियामध्ये येण्यासाठी काहीतरी विषय लागतो म्हणून त्यांनी माझा विषय घेऊन निवडणुकीच्या प्रचाराची त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि राहिलं ते की माझे जे बिल्डिंग आहे ते बोलतात की मी कुठले लपवलेलं आहे, असं काहीही नाही. मी सगळं प्रतिज्ञापत्रात दिलेलं आहे आणि ते प्रतिज्ञापत्र वाचूनच त्यांनी जे काही आरोप केले ते प्रतिज्ञापत्र वाचूनच केलेले आहेत. ॲफिडेव्हिटमध्ये मागणी केलेली आहे की यांचं जो काही अर्ज आहे तो बाद करण्यात यावा. 2014चं जे ॲफिडेव्हिट सादर केलेलं सत्यप्रतिज्ञा ते आणि आता 2024चं याच्यामध्ये मिसमॅच आहे. ते कुर्ला कॅम्प उल्हासनगर येतं त्यांचं जे राहतं घर आहे त्याचबरोबर त्यांचे ऑफिसेस आहेत, याबद्दल त्यांनी माहिती लपवलेली आहे. बिल्डर आहेत, बिल्डरचं त्यांनी पॅन कार्ड जोडलेलं नाही आहे आणि जे त्यांची प्रॉपर्टी आहे त्यांनी प्रॉपर्टी मूल्य फक्त 4,40,000 रुपये दाखवलेले. आजच्या डेटला त्याचे मूल्य जवळजवळ 5.5 ते 6 कोटीच्या वरती आहे. पुढची ब्रेकिंग बातमी पाहूया. महायुतीला 180 ते 185 जागा मिळणार असा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण केल्याचं महायुतीला विधानसभेमध्ये यामुळे यश मिळेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस सरला आणि आज पहाटेपासूनच सगळीकडे प्रचाराचा धुराळा उडायला सुरुवात झालेली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्र राज्य निवडणूक व्यवस्थापन प्रमुख माझ्यासोबत आहेत. आज ते अनुराधा चव्हाण फुलंब्रीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले आहेत. दादा, उमेदवारीबद्दल जे काही बंडखोर होते राज्यभरात त्याच्यावर तुमचं समाधान झालंय का? जो उमेदवाराच्या बंडखोरीचा फटका भाजपला बसू शकतो? बघा, या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि साधारणतः विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करताना या राज्यातला आणि या देशातला मतदार सगळ्यात पहिला विचार करतो की राष्ट्रीय पक्ष कोणते आहेत, राज्यातले पक्ष कोणते आहेत.
आणि त्या पक्षानं जे काही मागच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिले होते ते कोणते पूर्ण केले. त्यांचा जाहीरनामासुद्धा वाचून आता पुढच्या विचार लोक करायला लागलेत. भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षानं जाहीरनाम्यामध्ये जे वचनं दिले होते ते वचनं जवळपास 100% पूर्ण केलेले आहेत आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये आता कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही. या निवडणुकीमध्ये 180 ते 85 सीट भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाची निवडून आल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी आमच्या उमेदवार अनुराधाताई चव्हाण आहे, भोकरदनला संतोष दानवे आहे, बदनापूरला नारायण कुचे, संभाजीनगर पूर्वला आमच्या अतुल सावे आहेत, कन्नडला संजना जाधव आहेत, शिरसाट आहेत, जयस्वाल आहेत, बबनराव परतूरला बबनराव लोणीकर आहेत. या पट्ट्यातले जवळपास उमेदवाराची नावं मी घेतले. अजूनही आमचे काही उमेदवार आहेत. या टायमाला मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त सीट निवडून येतील याची आम्हाला स्वतःला खात्री आहे आणि महाराष्ट्रामध्ये युतीचं राज्य आहे.